नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत आहे. मंडळी, महापालिकेची घोषणा झाली आणि 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल अशी बातमी आपल्या समोर आता सध्या राज्यामध्ये चालू आहेत. त्यामुळे आता बऱ्याचशे सोयीचे जे नेते आहेत ते आपल्या आपल्या सोयीच्या पक्षांमध्ये प्रवेश करताना सुद्धा दिसत आहेत. आणि यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप या गोष्टी आता चालूच आहेत. त्यामुळे शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे. तर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती काय आरोप केला हा खूप मोठा प्रश्न आहे. तर संजय राऊत असे म्हणाले की एकनाथ शिंदे हे आपल्या प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. ते माध्यमांशी बोलत असताना असे म्हणाले की मी जी माहिती काढतो किंवा मला जी माहिती मिळते ती 100% खरी असते, त्यामुळे तुम्ही विचार करा. त्यांनी मीडियाला एवढंच सांगितलं की एकनाथ शिंदे यांना जवळजवळ 10 हजार कोटी रुपये येणार आहेत, त्यामुळे त्यांना 10 कोटी देणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही. त्यामुळे हा खूप मोठा आरोप त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केला. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध उभाठा गटाचे नेते यांनी सुद्धा सपोर्ट केला. मात्र एकनाथ शिंदे गटाच्या काही नेत्यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला. एकनाथ शिंदे यांनी अजूनपर्यंत यावरती काही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे त्यांची काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संजय राऊत पुढे असे देखील म्हणाले की त्यांना नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये त्यांनी दिले, मात्र आता महानगरपालिकेसाठी ते 10 कोटी रुपये देणार आहेत. मात्र या गोष्टीला एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी तीव्र विरोध केला व ते असे म्हणाले की ही पूर्णपणे बातमी, ही खोटी बातमी आहे. संजय राऊत काहीही सांगतात, त्यामुळे लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आहे, त्यामुळे लोक मतदान आमच्याच पारड्यात टाकणार असं देखील ते म्हणाले. मात्र यावरती संजय राऊतांनी आपला पक्ष कायम ठेवला. ते असे म्हणाले की माझी माहिती पक्की असल्याने ही गोष्ट लवकर जनतेसमोर देखील येणार आहे. त्यामुळे आता यावरून संजय राऊत तर बोलले, मात्र यावर एकनाथ शिंदे आता काय बोलतील, अजितदादा काय बोलतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.